नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनमुराद दोघी या चॅनेलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्त असे तळीव थालीपीठ। चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। इथे आपण घेतले आहे मिक्स पीठ, जिरेपूड, धनेपूड, पांढरे तीळ, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट, मीठ, हळद आणि थोडासा ओवा। चला तर मग करूयात कृतीला सुरुवात। इथे आपण घेतले आहे गहू, ज्वारी, उडीद डाळ, हरभरा डाळ, तांदूळ आणि बाजरी यांचे एकत्रित दळून आणलेले पीठ। यामध्ये आपण आता मिक्स करणार आहोत आपण बनवलेलं हिरव्या मिरचीचं वाटण। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ओवा। नेहमी आपण ओवा घालताना दोन्ही हातांच्या मध्ये छान असा क्रश करून ओवा आपण घालणार आहोत। यामुळे आपल्या पिठाला खूप छान असा ओव्याचा फ्लेवर येतो। एकदा का ओवा मिक्स केला की आपण जे काही सर्व मसाले घेतले होते ते सर्व मसाले आपण आता या पिठामध्ये ॲड करणार आहोत। एकदा का हे मसाले ॲड केले की यानंतर आपण सर्व मसाले आणि कणिक छान असे आपल्या हाताच्या सहाय्याने एकजीव करून घेणार आहोत। एकदा का मसाले आणि कणिक एकजीव झाले की आपण आवश्यकतेनुसार असं यामध्ये हळूहळू पाणी ॲड करून घेणार आहोत। जर आपण एकदमच पाणी ॲड केले तर आपले पीठ पातळ होण्याची शक्यता असते। यामुळे गरजेनुसार आणि जितकं आवश्यक असेल तितकंच आपण यामध्ये पाणी ॲड करून जसं आपण चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे छान याची आपण देखील कणिक बनवून घ्यायची आहे। एकदा का कणिक मळून तयार झाली की याला आपण तेल लावून 10 मिनिटं मुरायला ठेवायचे आहे। 10 मिनिट छान कणिक मुरल्यानंतर आपण आपल्या दोन्ही हातांना देखील तेल लावून याचे छान असे छोट्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत। एकदा का गोळे तयार करून झाले की आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देणार आहोत। जोपर्यंत तेल गरम होतं तोपर्यंत आपण बनवलेल्या गोळ्यांचे छान आपण छोट्याशा पुऱ्यांच्या साईजमध्ये थालीपीठ बनवून घेणार आहोत। जर आपले पीठ अगदीच चिकट झाले असेल तर आपण थोडीशी कणिक लावून देखील या पुऱ्या लाटू शकतो। एकदा का तेल गरम झालं की आपण यामध्ये या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। पुऱ्या नेहमी मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। जर आपण थोड्याशा मोठ्या गॅसवरती या तळल्या तर त्या तळून निघतात पटकन, पण मग व्यवस्थित शिजून त्याला खरपूसपणा येत नाही। त्यामुळे पुऱ्या आपण नेहमी मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। आपण पाहू शकतो किती छान टमटमीत आपल्या पुऱ्या बनवून रेडी होत आहेत। एकदा का या पुऱ्या तळून रेडी झाल्या की छान आपण मस्त या सर्व करणार आहोत दही सोबत। चला तर मग खाण्यासाठी तयार आहेत आपल्या खमंग खुसखुशीत तळीव थालीपीठ।